नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगीता नानासाहेब गायकवाड, CD जैन कॉमर्स कॉलेज श्रीरामपूर। बाजाराचे जे वर्गीकरण आहे, बाजारांचे वर्गीकरण पहिला आहे स्थळानुसार। स्थळानुसार 3 वर्गीकरण होता। एक स्थानिक बाजारपेठ, म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्याच भागात विकलं जातं। त्याच्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठ, म्हणजे फक्त भारत देशाच्या सीमेमध्ये ज्या वस्तू तयार होऊन विकल्या जातात त्याला म्हणायचं राष्ट्रीय त्या ठिकाणी बाजारात, म्हणजे देशाच्या अंतर्गत जे काही नियम लागू होतात ते त्या बाजाराला नियम लागू होतात। त्याच्यानंतर आपण पुढचं जे बघितलं ते आहे आंतरराष्ट्रीय, म्हणजे इंटरनॅशनल बाजारपेठ त्याला म्हटलं जातं, की आयात निर्यात आपण साधं सोपं शब्द वापरतो। आणि म्हणजे असे हे स्थळानुसार 3 प्रकार आहे। एक आहे स्थानिक, दुसरा आहे राष्ट्रीय आणि तिसरा आहे आंतरराष्ट्रीय। त्याच्यानंतर आपण काळानुसार प्रकार बघितले, अत्यल्प काळ, त्याच्यानंतर अल्प काळ, त्याच्यानंतर आहे दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ, असे हे बाजाराचे काळानुसार प्रकार आहे। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार। आता स्पर्धेनुसार बाजाराचे काही प्रकार आहेत, तर ते प्रकार आपण अभ्यासणार आहोत। तर त्यातला पहिला आहे पूर्ण स्पर्धा। आता पहिल्यांदा आपण या पूर्ण स्पर्धेची व्याख्या बघूया। तर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? प्रत्यक्ष बाजाराचा एक आदर्श प्रकार आहे, लक्षात घ्या। पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा एक आदर्श त्या ठिकाणी प्रकार आहे, परंतु तसं जर विचार केला तर ही एक काल्पनिक संकल्पना आहे। म्हणजे प्रत्यक्ष बाजारात तुम्हाला दिसणार नाही तरीसुद्धा आदर्श आहे, परंतु ती एक काल्पनिक संकल्पना असलेली आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजे हा जो पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे तर या बाजारामध्ये वस्तू एकसारखी आहे, म्हणजे त्याला आपण एक जिन्सी म्हणतो। त्याच्यानंतर या बाजारात असंख्य ग्राहक आहेत, या बाजारात असंख्य ग्राहक आहेत म्हटल्यानंतर असंख्य विक्रेतेही आहेत, आणि या बाजारात जसे असंख्य ग्राहक विक्रेते आहेत त्याच पद्धतीने वस्तूसुद्धा एकसारखी आहे, म्हणजे किंमतसुद्धा एक समान असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून या बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही। कुठलाही उद्योजक, म्हणजे नवीन उद्योजकाला वाटलं की आता मला या बाजारात येऊन नफा मिळवायचा, तो येऊ शकतो, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही। अगोदरचा जो जुना उद्योजक आहे त्याला वाटलं की आपल्याला इथं आता फायदा होत नाही, तोटा होते, आपल्याला या स्पर्धेतून या बाजारातून बाहेर पडायचं, तर तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकतो। आणि त्याचबरोबर या बाजारातील ग्राहकांना आणि विक्रेत्यांना या बाजाराचं पूर्ण ज्ञान आहे असं त्या ठिकाणी काय केलं, गृहीत धरलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। अशा प्रकारचा हा साधा सोपा बाजाराचा पूर्ण स्पर्धा हा प्रकार आहे। आता आपण याची पहिल्यांदा बाजाराच्या याच्या प्रकारमधली पूर्ण स्पर्धा जी आहे त्याची व्याख्या बघूया। तर ज्या बाजारात एक जिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक, ज्या बाजारात वस्तूचे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात अशा बाजाराला पूर्ण स्पर्धा असं त्या ठिकाणी म्हटलं। म्हणजे ही साधी सरळ सोपी तुमच्या लक्षात येण्यासारखी व्याख्या आहे, की ज्या बाजारात एकसारखी वस्तू आहे, असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते, त्याला पूर्ण स्पर्धा असं म्हणतात। परंतु मिसेस जोन रॉबिन्सन यांनी त्याची व्याख्या थोडीशी वेगळी केली, म्हणजे अगदी सोपीच आहे पण थोडी वेगळी केली, की जेव्हा प्रत्येक उत्पादकाची, बघा उत्पादक म्हणजे वस्तू तयार करणे, की जेव्हा प्रत्येक उत्पादाची उत्पादनाकरिता म्हणजे उत्पादनासाठी असलेली मागणी पूर्णतः लवचिक असते तेव्हा पूर्ण बाजार अस्तित्वात येतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे साधी सरळ सोपी, की उत्पादन करताना उत्पादनाला ज्याला तयार केलेल्या वस्तूला पूर्णतः मागणी कशी असते, लवचिक असते, तेव्हा त्याला पूर्ण स्पर्धा असं म्हटलं जातं। आता आपण त्याच्यानं बघणार आहोत पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये। सोपी आहेत, काहीही अवघड नाही। आता हा पहिला जो मुद्दा आहे तुम्ही बघताय की असंख्य विक्रेते, मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की या बाजारात असंख्य विक्रेते आहेत। आता असंख्य विक्रेते म्हणजेच उत्पादकांची किंवा उद्योजकांची संख्या इतकी मोठी आहे की त्या लोकांना किंवा त्या उत्पादकांना किंवा विक्रेत्याला वस्तूच्या किमतीवरती नियंत्रण ठेवता येत नाही। बघा, वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही, याचा अर्थ केवढी मोठी बाजाराची ती संख्या आहे किंवा विक्रेत्यांची संख्या आहे। म्हणजे कोणत्याही जर समजा ह्या एवढ्या मोठ्या बाजाराच्या प्रकारामध्ये जर एखाद्या विक्रेत्याने वस्तूची किंमत
जास्त करायची ठरवली तरी त्याचा परिणाम या बाजारावर होत नाही, किंवा वस्तूची किंमत कमी करायची ठरवली तरी या बाजारावर त्याचा परिणाम होत नाही, कारण बाजारच एवढा मोठा आहे. एखाद्या विक्रेत्याचा याच्यावर कमी जास्त किंमत केली तरी परिणाम त्या ठिकाणी होताना दिसत नाही, किंवा त्याच्या पुरवठ्यावर होत नाही आणि किमतीवर पण होत नाही. आणि म्हणून वस्तूची किंमत, ह्या बाजारातली ज्या वस्तू आहेत त्या वस्तूची किंमत हे वस्तूच्या बाजारात असणारी मागणी आणि त्या पुरवठ्यावर निश्चित होते. म्हणजे मागणीनुसार कसा पुरवठा आहे हे आपल्या त्याच्यावरून ती किंमत ठरते. आता समजा मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी असेल तर किंमत जास्तच असणार आहे, परंतु पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी असेल तर त्या ठिकाणी किंमत कमी असेल, आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर किंमत जास्तही त्या ठिकाणी असू शकते. म्हणजेच या बाजारामध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते आहेत आणि म्हणून मागणी आणि पुरवठ्यावर किंमत अवलंबून आहे. याचा अर्थ पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये विक्रेता हा किंमत स्वीकारणार आहे. म्हणजे जी येईल ती, त्याला सर्वे केला जातो, अभ्यास केला जातो की काय किंमत असेल वस्तूची. म्हणजेच हा कोण आहे तर तो किंमत करता नसून तर तो किंमत स्वीकारणार, जी येईल ती किंमत तो काय करतो, स्वीकारतोय. त्याच्यानंतर दुसरा आकडा आहे असंख्य ग्राहक. म्हणजे ज्या पद्धतीने असंख्य विक्रेते आहेत त्याच पद्धतीने असंख्य ग्राहकसुद्धा त्या ठिकाणी या बाजारामध्ये असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. जसं मी मगाशी सांगितलं की असंख्य विक्रेते असल्यामुळे त्यांना किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. एखाद्या ग्राहकाने विक्रेत्याने वस्तूची किंमत कमी जास्त केली तर बाजारावर परिणाम होत नाही. त्याच पद्धतीने एखाद्या ग्राहकाने वस्तूची किंमत कमी किंवा काय असेल तो करण्याचा प्रयत्न केला तर या बाजारावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही आणि बाजार याचा विचार त्या ठिकाणी करत नाही. त्याच्यानंतर तिसरा आकडा आहे एक जिन्सी वस्तू, की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात तयार होणारी जी काही वस्तू आहे आणि विक्रीसाठी असणारी, दोन्ही सांगते की तयार होणारी वस्तू आणि विक्रीसाठी असलेली वस्तू याचे सगळे नग एकसारखे आहेत. एक जिन्सी म्हणजे काय, एकसारखी. म्हणजे बाजारात तयार होणारी वस्तू त्याचे सगळे नग एकसारखे आहेत. एकसारखे म्हणजे काय, त्याचा रंग, रूप, चव, आकार, गुणवत्ता, दर्जा सगळंच त्या ठिकाणी एकसारखं आहे. म्हणजेच काय तर वस्तूचे सर्व नग एकमेकास पूर्णतः पर्यायी असतात. म्हणजे सर्व वस्तू परस्पर पर्यायी पूरक असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन. मुक्त प्रवेश हा शब्द कळेल, पण निर्गमन म्हणजे बाहेर पडणे. आता जो समजा जुना उद्योजक आहे या बाजारात, तो वस्तू विकतोय आणि त्याला असं लक्षात आलं की अरे आपल्याला या बाजारामध्ये आपण वस्तू विकतोय पण मला परवडत नाही किंवा मला तोटा होतोय, तर तो सहजपणे त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारातून बाहेर पडू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, म्हणजे निर्गमन, म्हणजे तो बाहेर पडू शकतो. पण एखादा जर नवीन उद्योजक आला आणि त्याला वाटलं की आपण याच्यामध्ये फायदा मिळवू शकतो, या बाजारात मला फायदा मिळेल, आणि तो सहजपणे प्रवेश करतो, म्हणजे त्याला मुक्त प्रवेश आहे. कुठल्याही प्रकारचं बाजारात येण्यासाठी आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर आहे एकच किंमत. आता पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जर वस्तूच एकसारखी असेल तर किंमतसुद्धा एकसारखीच आहे. सगळीकडे एक समान किंमत असल्यामुळे त्या ठिकाणी ती किंमत एकसारखी आहे, परंतु ती किंमत मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित झालेली असते. वस्तूच्या प्रमाणात मागणी किती आहे, पुरवठा किती आहे त्याच्यानुसार किंमत ठरलेली असते, असं मनाने नाही. मी सांगितलं की समजा मागणी आहे 100 नगांची आणि पुरवठा जर 80च असेल तर किंमत जास्त होणार आहे, आणि पुरवठा आहे 100 नगांचा आणि मागणी असेल 80 तर किंमत कमी असणार आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून एकच किंमत असलेली दिसून येतं. पुढचा जो आकडा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. म्हणजेच काय तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहक व विक्रेते यांना पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे संपूर्ण ज्ञान असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि हे त्यांनी गृहीत धरले, लक्षात घ्या. ज्ञान आहेच असं नाही, तर ते ज्ञान आहे असं त्या ठिकाणी त्यांनी गृहीत धरलं, हे नाकारता येत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच बाजारातील प्रत्येक ग्राहकाला वस्तूची किंमत माहिती आहे, वस्तूचा दर्जा माहिती आहे, वस्तूची गुणवत्ता माहिती आहे आणि त्याचा स्रोत इत्यादी बद्दलचं सगळं ज्ञान त्या ठिकाणी असलेलं आहे. म्हणून तसलाच त्यामुळे कुठलाही विक्रेता इतर विक्रेत्यापेक्षा अधिक किमतीला वस्तू विकू शकत
नाही. का तर बाजाराचं ज्ञान असल्यामुळं. त्याच्यानंतर आहे मुद्दा उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. गतिशीलता म्हणजे एका ठिकाणी म्हणजे बदल होणे. गतिशीलता म्हणजे बदल होणे. म्हणजेच काय तर पूर्ण स्पर्धेमध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहे. या 4 घटकांशिवाय कुठलाही व्यक्ती वस्तूचं उत्पादन करू शकत नाही. बघा काय सांगितलं की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहे. या 4 घटकाशिवाय कुठलाही व्यक्ती वस्तूचं उत्पादन त्या ठिकाणी करू शकत नाही. कारण उत्पादन म्हटलं की जमीन लागते, मग ती भाड्याची असेल किंवा विकतची असेल. कामगार लागतो. भांडवल म्हणजे पैसे करून खरेदी करणे, कच्चा माल लागतो. आणि संयोजक म्हणजेच उद्योजक लागतो. म्हणजेच या 4 घटकांशिवाय कोणीही वस्तू तयार करू शकत नाही किंवा उद्योजक होऊ शकत नाही. म्हणजेच या 4 उत्पादन घटकांना तो सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला जाण्याचं स्वातंत्र्य आहे. एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आता माणूस श्रम म्हणजे कामगार जाऊ शकतो. इकडची नोकरी सोडली दुसऱ्या गावाला जातो, दुसऱ्या राज्यात जातो, दुसऱ्या देशात पण जाईल. पण भूमीचं काय, कच्चा माल पण जाऊ शकतो गाड्यांनी, ट्रान्सपोर्टनी किंवा वाहतुका याच्यानी. पण भूमीचं काय तर भूमी कशी आहे, समजा श्रीरामपूरमधली जमीन आहे तर तिथं काही जात नाही कुठं स्वतःहून, ती निष्क्रिय आहे. तर ती जमीन इथली विकायची. मग आपल्याला पुण्याला घ्यायची असेल, नगरला घ्यायची असेल, मुंबईला, पण इथली जमीन विकून दुसरीकडे घेऊ शकतो. म्हणजेच उत्पादन घटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असते. त्यामुळे उत्पादन घटकांचा योग्य पद्धतीने वापर होताना दिसतो. आणि उत्पादन घटक वस्तू तयार करताना अतिशय सहजतेने उपलब्ध होत असल्यामुळे उत्पादन करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येत नाही. त्याच्यानंतर पुढचा 8वा आकडा आहे. 7 आकडे आपले झाले. 8वा आकडा आहे वाहतूक खर्चाचा अभाव. वाहतूक खर्चाचा अभाव. आता पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सगळीकडे सारखी आहे. आपण बघितलं वस्तू एक जिन्सी आहे, परंतु पूर्ण स्पर्धेत वाहतूक खर्चाचा अभाव नसतो असं गृहीत धरले. लक्षात घ्या, हे सुद्धा गृहीत धरलं. जसं आपण बाजाराचं संपूर्ण ज्ञान गृहीत धरलं तसं वाहतूक खर्चाचा अभाव असतो किंवा वाहतूक खर्च नसतो असं गृहीत धरलं. कारण उत्पादन संस्था ह्या एकमेकांच्या जवळ असल्यामुळे वाहतूक खर्चात फारशी तफावत राहत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत सगळीकडे एक समान होण्याची किंवा एकसारखी होण्याची त्या ठिकाणी सारखीच प्रवृत्ती असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि शेवटचा जो आपला आकडा आहे सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण. सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काय तर या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सरकार कुठल्याही प्रकारे सहभाग घेत नाही किंवा भाग घेत नाही. म्हणजे त्यांची कुठलीच अडचण येत नाही. मग ती वस्तूची किंमत असेल, किती उत्पादन करायचं, काय करायचं हे सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून सरकार कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप पूर्ण स्पर्धेच्या बाजारात त्या ठिकाणी करत नाही. हे फार महत्त्वाचं आणि मुख्य वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. कारण या ठिकाणी वाहतूक किंमत निश्चिती प्रत्येक प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रक्रियेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता हे झालं आपण बघितली पूर्ण स्पर्धेची त्या ठिकाणी वैशिष्ट्ये. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत मक्तेदारी. फार सोपं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. स्पर्धेच्या बाजारानुसार जे काही तुम्हाला हे दिसतंय दुसरा प्रकार जो आहे तो आहे मक्तेदार. मक्तेदार. आता मक्तेदार म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घ्या की मक्तेदार याचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या की मक्तेदार हा शब्द मोनोपॉली मोनोपॉली या ग्रीक भाषेपासून तयार झाला.
बघा, मक्तेदार हा शब्द मोनोपॉली या ग्रीक शब्दापासून तयार झाला. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता. बघा, दोन्हीचा संगम झाला मक्तेदार. एक विक्रेता म्हणजेच त्या ठिकाणी विक्रेता. बघा, मोनोपॉली हा ग्रीक भाषेतून तयार झाला. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे त्या ठिकाणी विक्रेता. या बाजारामध्ये वस्तूचा एकच विक्रेता असतो की ज्याचे असा जो विक्रेता आहे की तोच तयार करतो आणि तोच विकतो. लक्षात घ्या, मक्तेदार म्हणजे काय, वस्तू तोच तयार करतो आणि तोच विकतो. त्याला इतर कोणीही तयार करू शकत नाही. त्याला म्हणायचं मक्तेदार, की ज्या बाजारात वस्तूचा एकच विक्रेता असतो आणि ज्याचे बाजारातील पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, अशा बाजाराला मक्तेदार असं त्या ठिकाणी म्हणता येतं. त्याचबरोबर मक्तेदारीमध्ये कुठल्याही प्रकारे स्पर्धा नाही. मक्तेदारीच्या बाजारामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही. स्पर्धेचा अभाव असल्यामुळे त्याला मक्तेदारीमध्ये त्याला दुसरा जवळचा पर्यायही त्या ठिकाणी नसतो. आणि मक्तेदार आपल्या वस्तूची किंमत आपल्या इच्छेप्रमाणे आकारू शकतो आणि म्हणून मक्तेदाराला किंमत करता असं म्हटलं आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये काय आहे, किंमत स्वीकारणार आहे. परंतु मक्तेदारीमध्ये बघा, तो स्वतःच वस्तू तयार करतो, त्याच्याकडे स्पर्धा नाही, बाजारातील पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. स्पर्धेचा अभाव त्या ठिकाणी असल्यामुळे मक्तेदार आपल्या वस्तूची किंमत आपल्या इच्छेनुसार आकारू शकतो, म्हणून त्याला किंमत करता असे त्या ठिकाणी म्हटले आहे. त्याच्यानंतर आपण या मक्तेदारीची काय बघूया, त्या ठिकाणी व्याख्या बघूया. तर व्याख्या अतिशय सोपी आहे. ते श्री एच.एल. आहूजा एच.एल. आहूजा काय म्हणतात बघा, की मक्तेदारी म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये वस्तूचा एकच विक्रेता असतो. बघा, मक्तेदारी म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये वस्तूचा एकच विक्रेता असतो व विकले जाणाऱ्या वस्तूला जवळचा पर्याय नाही, त्याला मक्तेदार असं त्या ठिकाणी म्हणतात. दुसरी व्याख्या आहे श्री ई.एच. चेंबरलिन. ई.एच. चेंबरलिन त्यांची व्याख्या बघा काय म्हणतात, की मक्तेदार म्हणजे एक उद्योग संस्था की जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा त्या ठिकाणी पर्याय नाही. असे हे दोन व्याख्या आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत मक्तेदारीची वैशिष्ट्ये. मक्तेदारीची वैशिष्ट्ये. पहिला आहे एकच विक्रेता. एकच विक्रेता म्हणजे मक्तेदारीमध्ये वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक असतो. मक्तेदारीमध्ये एकच उत्पादक असल्यामुळे दुसरा कुठल्याही प्रकारचा स्पर्धक नसतो आणि पण त्यात विक्रेता एकच आणि असंख्य ग्राहक. विक्रेता एकच आहे पण ग्राहक कसे आहेत, असंख्य आहेत. विक्रेता एक पण ग्राहक असंख्य. असंख्य ग्राहक असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर पर्यायी वस्तूचा अभाव. पर्यायी वस्तू म्हणजे त्याला दुसरा पर्यायी वस्तू नाही. मक्तेदारी बाजारामध्ये मक्तेदारीने किंवा उत्पादकाने उत्पादन किंवा तयार केलेल्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. म्हणजे मक्तेदाराने तयार केलेली जी वस्तू आहे त्याच्यासारखी वस्तू इतर उत्पादक तयार करू शकत नाही.
काय सांगितलं बघा, किती छान आहे. एक पर्यायी वस्तूच्या अभावामध्ये की मक्तेदारीमध्ये उत्पादकाने किंवा मक्तेदाराने तयार केलेल्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध नाही. मक्तेदाराने तयार केलेली वस्तू इतर कुठलाही उत्पादक तयार करू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नाही. जी आहे ती वस्तू त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्या वस्तूपासून मक्तेदाराकडून एकतर वस्तू त्या पर्यायी नसल्यामुळं एकतर ती वस्तू विकत घ्यायची किंवा त्या वस्तूपासून वंचित राहायचं असं त्या ठिकाणी लागतं. म्हणजेच मक्तेदाराला स्पर्धक नाही व तो ती वस्तूची किंमत त्याला हवी तशी तो ठरवू शकतो आणि हव्या त्या किमतीला तो विकू शकतो. प्रवेशावर बंदी. प्रवेशावर बंदी म्हणजे ह्या बाजारात कुणालाही प्रवेश नाही. कायदेशीररित्या नैसर्गिक तांत्रिक बंधनामुळे, कायदेशीर नैसर्गिक आणि तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर इतर स्पर्धकांना या बाजारामध्ये प्रवेश करण्यावर बंधन येतात. त्यामुळे मक्तेदारीचे अधिकार सुरक्षित राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. कारण आपल्याला बघा, मक्तेदारीचं उदाहरण द्यायचं झालं तर वीज महामंडळ आपल्याला देता येईल. खाजगी वीज नाही. वीज महामंडळ काय करतं लक्षात घ्या की वीज सगळ्यांना देते, कुणाला ठेवत नाही, म्हणजे असं करत नाही, परंतु एकसारखी किंमत नाही. आता समजा घरगुती आपण लाईट घेतली तर त्याचा युनिटचा दर वेगळा आहे. शेतीसाठी वेगळा असेल, शेतकऱ्यासाठी वेगळा, शेतीसाठी वेगळा असेल, दुकानदारांना वेगळा, उद्योजकांना वेगळा, अशा वेगवेगळ्या किमती आकारून तो आपला जो नफा मिळवण्याचा जे उद्देश आहे तो पूर्ण करतो. म्हणजे वीज महामंडळ देता येईल. पैसे बघा, पैसा कुणीही तयार करू शकत नाही. म्हणजे सरकारची पैसे तयार करण्याची किंवा छापण्याची मक्तेदारी आहे की सुट्टी नाणी जी आहे आणि 1 रुपयाची नोट, आता 1 रुपयाची नोट नाही पण पूर्वी 1 रुपयाची नोट 3 सुट्टी नाणे केंद्र सरकार छापायचे आणि 2 रुपयाच्या नोटेपासून 2000 रुपयाच्या नोटेपर्यंत नोटा ह्या मध्यवर्ती बँक, जिला आपण बँकांची बँक म्हणतो किंवा रिझर्व्ह बँक तयार करते, ही सुद्धा त्यांची मक्तेदारी. जशी वीज महामंडळाची आहे तशीच नोटा छापण्याची सुद्धा त्या ठिकाणी मक्तेदारी आहे. म्हणजेच या बाजारात कुणीही त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. बाजार पुरवठ्यावर नियंत्रण. आता बघा, एकच विक्रेता आहे आणि असंख्य ग्राहक आहेत. एकटाच उत्पादक असल्यामुळे मक्तेदारीमध्ये मक्तेदाराचे बाजाराच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे. जसं आपण मागच्या बाजारात बघितलं पूर्ण स्पर्धेच्या की तिथं नियंत्रण नाही आहे पुरवठ्यावरती, कारण बाजार खूप मोठा आहे, असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत. परंतु मक्तेदारीमध्ये काय आहे की एकच विक्रेता असल्यामुळे किंवा एकच उत्पादक असल्यामुळे त्याचं बाजाराच्या पुरवठ्यावर नियंत्रण असलेलं आपल्याला दिसून येतं, कारण एकमेव उत्पादक आहे. 5वा आकडा आहे किंमत करता. म्हणजे तो एकटाच उत्पादक असल्यामुळे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे मक्तेदाराचं की नफा मिळवणे. पण मी तुम्हाला सांगितलं की नफा कसा मिळवतो की वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत आकारून तो आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणजेच मक्तेदार हा किंमत करता असतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात काय झालं की तो किंमत स्वीकारणार आहे, परंतु मक्तेदार हा काय किंमत करता असतो आणि तो किंमत स्वीकारणारा नाही, कारण त्याचे वस्तूच्या पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्यामुळे तो आपल्या वस्तूची किंवा तो जे काही वस्तू तयार करतो त्या वस्तूची हवी ती किंमत आकारू शकतो. त्याच्यानंतर पुढचा आकडा आपल्याला 6वा सांगता येईल मूल्यभेद. हे फार महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे. मूल्यभेद म्हणजे किमतीत फरक करणे. मी मगाशी सांगितलं की वीज महामंडळ काय करतं की आपल्या घरात जर लाईट घेतली तर त्याचा युनिटचा दर वेगळा आहे, शेतीसाठी वेगळा आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागातला वेगळा, शहरी भागातला वेगळा, दुकानदारासाठी वेगळा, मोठ्या उद्योजकांचा वेगळा. म्हणजेच मूल्यभेद करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतो मक्तेदार हा किंमत ठरवणार असल्यामुळे तो बऱ्याचदा किंवा बऱ्याच वेळा एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आकारून त्या ठिकाणी नफा मिळवण्याचं आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. किंवा आता समजा आपण रेल्वेने प्रवास करतो
रेल्वेने सगळेच प्रवास करतात, आपल्याला माहिती आहे, गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय सगळेच प्रवास करतात. परंतु रेल्वे प्रवासातसुद्धा विद्यार्थ्यांना पास दिला जातो, त्यांचा तिकिटाचा दर वेगळा, ज्येष्ठ नागरिकांचा वेगळा, किंवा त्याच्यात क्लास 1 आहे, फर्स्ट क्लास असेल, जे काय असेल, सगळ्याच्या किमती त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या, हे सुद्धा उदाहरण त्या ठिकाणी देता येईल. 7वा आकडा आहे उद्योग संस्था. हाच उद्योग संस्था, हाच उद्योग म्हणजेच काय, तर मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक, आणि उत्पादक तोच आणि विक्रेताही तोच. त्यामुळे उत्पादन संस्था व उद्योग याच्यातील फरक त्या ठिकाणी संपुष्टात येतो. आज आपण अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर मक्तेदार म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मोनोपॉली हा शब्द ग्रीक भाषेतून आला. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे विक्रेता, आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये: एकच विक्रेता, पर्यायी वस्तूचा भाव, प्रवेशावर बंदी, बाजार पुरवठ्यावर नियंत्रण, किंमतकर्ता, मूल्यभेद आणि उद्योग संस्था हाच उद्योग. अशा पद्धतीने आपण 2 वैशिष्ट्ये आणि 2 वैशिष्ट्यांच्या व्याख्या त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अल्पाधिकार म्हणजे ओलिगोपॉली बघणार आहोत. तर आता हा वैशिष्ट्ये संपले आहेत. धन्यवाद.